पर ह्या सगळ्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे की तो म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व. तुम्हाला असं वाटतं का की आता लोकसभेमध्ये जे पारित होऊ शकलं नाही महिला विधेयक, ते जर महिला विधेयक पारित झालं असतं तर महिलांसाठी अधिक सुवर्ण संधी असती? हो, नक्कीच. कारण जास्तीत जास्त महिलांना राजकारणामध्ये येण्यासाठीची एक वाट उघडी झाली असती, एक दरवाजा उघडला असता. कारण तुम्ही जर बघितलं तर पंचायत राजमध्ये आज बऱ्याच महिला येऊ शकताय, कारण महिला रिझर्वेशन तिथं आहे. मग सरपंच असतील महिला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अनेक महिला आज काम करताना आपल्याला दिसत आहेत. तर मग विधानसभा आणि लोकसभामध्ये सुद्धा महिलांना येऊ दिलं पाहिजे होतं. परंतु आता हे 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे मला वाटतं 54 मतांमुळे ते लोकसभेमध्ये हा कायदा पारित होऊ शकला नाही. हे खरोखरच सर्व महिलांसाठी एक दुर्भाग्यच आहे आणि महिलांच्या वतीने आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध करते. आणि खरोखरच भाजप पक्षाने जर तुम्ही पाहिलं तर आजच्या या MLCच्या निवडणुकीत सुद्धा 2 महिलांना संधी दिली आहे. म्हणजे 33% त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. जरी तो कायदा नसला तरी भाजपनं मात्र ते पाळलं आणि 2 महिला दिल्या. खरोखरच नारी वंदन कशा पद्धतीनं करावं, नारीला कसं पाठबळ द्यावं आणि लाडक्या बहिणींना कसे सांभाळावं, हे आमचे लाडके देवाभाऊ निश्चितच सर्वात आपले कार्यक्षम मुख्यमंत्री आहे आणि त्यांनीच आम्हाला ही हिंमत दिलेली आहे आणि पाठबळ दिलं आहे.